हालेलुया. प्रेस द लॉर्ड. आजचा संदेश आहे, दोष काढू नये. मत्तेच्या 7 अध्याय 1 वचन. तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नको. वचनात प्रभू सांगते की आमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून आम्ही दुसऱ्यांचे दोष काढू नये. कारण आम्ही दुसऱ्यांचे दोष किंवा चुका काढत असतो तेव्हा आमचे बी दोष किंवा चुका निघतात. कारण योहानेच्या 8 अध्याय 1 पासून 8 पर्यंत व्यभिचारी स्त्रीविषयी आहे. त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री परोसी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली. मोसेने नियमशास्त्र आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशाला दगडमार करावा. वचनात आम्ही पाहतो एक व्यभिचारी स्त्रीविषयी व्यभिचार करत असताना शास्त्री व परोसी यांनी तिला धरले होते आणि त्यांनी तिला प्रभूकडे आणले आणि म्हटले की नियमशास्त्राच्या नुसार हिला दगडमार करावा. तर आपण काय म्हणता? वचन 7 मध्ये प्रभू येशू म्हणाला, तुम्हामध्ये जर निष्पाप असेल कोणी त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. वचन 9 मध्ये आम्ही पाहतो हे शब्द ऐकून वृद्धापासून तर थेट मोठ्यापर्यंत प्रत्येक माणसं सर्व एकामागून एक निघून गेले. जी शास्त्री परोसी त्या स्त्रीचे दोष काढत होते, परंतु प्रभू येशूने त्यांना सांगितले, जर तुम्ही निर्दोष असाल तर तुम्ही प्रथम दगड मारा. त्यांचे दोष दिसून आले आणि ते तिथून निघून गेले. म्हणून आम्ही कोणाचे दोष काढू नये किंवा चुका काढत बसू नये, तर आमचे बी दोष किंवा चुका निघतात. कारण हर एक मानवजाती दोषमध्ये पापामध्ये सापडत असतो. रोमकरास 2 अध्याय 1 मध्ये. तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोण असलास तरी स्वतःला सबत नाही. कारण ज्या तू दुसऱ्यांना दोष लावतो त्या तू स्वतःला दोषी ठरवतोस. कारण दोषी ठरवणारा तोही त्याच गोष्टी करत असतो. पाऊल वचनात सांगत आहे लोकांना की हे मानवा, दोष लावणारा तोही कोण असला तरी तुला स्वतःला सबत नाही याने समजत नाही. कारण तू दुसऱ्यांना दोष लावतो किंवा दोषी ठरवतो, परंतु स्वतःही तेच करीतो. याने आम्हाला कधी कधी आमचे दोष किंवा आमचे चुका, आमचे पाप दिसत नाही आणि आम्ही दुसऱ्यांचे दोष चुका काढतो, पाप काढत असतो. परंतु प्रभू म्हणतो, दोष काढू नको. कोणाचे म्हणजे तुमचे बी दोष निघणार नाही. बायबल आम्हाला शिकवतं लूकेच्या 7 अध्याय 37 मध्ये, तुम्ही कोणाचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष काढणार नाही. कोणाला दोषी ठरू नका म्हणजे तुम्हाला बी कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा म्हणजे तुमची पण क्षमा होईल. कारण आम्ही दुसऱ्यांचे दोष काढून किंवा दुसऱ्यांना दोषी ठरवणे तर आम्ही पण दोषी ठरवले जातो प्रभू समोर. कारण उत्पत्ती 3 अध्यायामध्ये सैतानाने हवाला फळ खायला चिथवले होते आणि हवाने आदमास दिले. आदमानेही ते फळ खाल्ले जे परमेश्वराने आदमाला खायला नव्हते सांगितले. ते फळ आदमाने खाल्ले. परंतु ज्यावेळेस परमेश्वराने आदमाला विचारले वचन 11 मध्ये, ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको असे मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले. वचन 12 मध्ये आदमाने हवाला दोषी ठरवले आणि वचन 13 मध्ये हवाने सर्पला दोषी ठरवले. परंतु वचनात आम्हाला शिकायला मिळते की आम्ही बी जर दोष लावतो किंवा आम्ही दोषामध्ये सापडत असतो तर दुसऱ्यांना दोष लावू नये किंवा दोषी ठरू नये. परमेश्वराला पसंत नाही. कारण परमेश्वराच्या दृष्टीने दोन्ही दोषी आहेत आणि एकमेकाचे दोष काढण्याने किंवा दोष लावण्याने वाद वाढतो. म्हणून एकमेकांना क्षमा करावं, दोष काढू नये. धन्यवाद करतो प्रभू. आजच्या वचनाच्या द्वारे पिता आम्हाला आशीर्वादित कर. प्रार्थना तुझे उपकार म्हणतो. प्रार्थना सामर्थ्य प्रभू येशूच्या नावात स्वीकार कर पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड.